आजचे अपडेट लाखो महिलांसाठी खूप महत्त्वाचे आहे, कारण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा मार्च महिन्याचा हप्ता अजूनही खात्यावर जमा झालेला नाही आणि सर्वात मोठा प्रश्न म्हणजे GR अजून का आलेला नाही। सर्वप्रथम स्पष्ट सांगतो, योजना बंद झालेली नाही। अनेक ठिकाणी अफवा पसरत आहे की योजना बंद होणार आहे, पण हे पूर्णपणे चुकीचं आहे। राज्य सरकारने या योजनेसाठी पुढील वर्षभरासाठी निधीची तरतूद आधीच केलेली आहे, त्यामुळे योजना सुरूच राहणार आहे, यामध्ये कोणताही संभ्रम ठेवण्याची गरज नाही। आता मुद्दा येतो तो मार्चच्या हप्त्याचा। खरं तर 22 तारखेनंतर GR येईल अशी अपेक्षा होती। मंत्रिमंडळ बैठकीनंतर यावर निर्णय होईल असं सांगितलं गेलं होतं। 23-24 तारीख संपत आली तरी GR आलेला नाही, त्यामुळे महिलांमध्ये संभ्रम वाढत आहे। मात्र आतल्या माहितीनुसार वित्त विभागाकडून निधी मंजूर झालेला आहे, फक्त सामाजिक न्याय विभागाकडून जो पूरक निधी येतो त्याचा GR बाकी आहे। हा GR आल्यानंतर लगेचच वितरणाचा मार्ग मोकळा होणार आहे। महत्त्वाचं म्हणजे आज किंवा उद्या हा GR येण्याची दाट शक्यता आहे आणि GR आल्यानंतर म्हणजे पुढील 2 ते 3 दिवसात सर्व पात्र महिलांच्या खात्यावर पैसे जमा होऊ शकतात। म्हणजेच मंगळवार, बुधवार, गुरुवार, जास्तीत जास्त बुधवारपर्यंत मार्च महिन्याचा हप्ता खात्यात येण्याची शक्यता आहे। पण एक मोठी समस्या अजूनही कायम आहे, अनियमितता। सुरुवातीला योजना खूप व्यवस्थित चालू होती, महिलांवर वेळेवर कधीकधी एकाच वेळी अनेक हप्ते मिळत होते। पण निवडणुकीनंतर नियम कडक झाले, पडताळणी सुरू झाली आणि त्यापासूनच हप्ते उशिरा येऊ लागले। यामुळे महिलांमध्ये नाराजी वाढत आहे, कारण 1500 रुपये वेळेवर मिळाले नाही तर त्यांचं नियोजन करणं कठीण होतं। त्यामुळे सरकारने यामध्ये नियमितता आणणं अत्यंत गरजेचं आहे। आता कोणाला पैसे मिळणार? ज्या महिलांना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता मिळाला आहे त्यांना मार्चचा हप्ता नक्की मिळेल। तसेच ज्यांनी अलीकडे eKYC पूर्ण करून पात्रता मिळवली आहे त्यांनाही पैसे जमा होण्याची शक्यता आहे। शेवटी एकच, घाबरू नका, योजना सुरू आहे, फक्त GRची वाट पाहावी लागेल आणि एकदा GR आला की पैसे लगेच खात्यात येतील। तुमच्या खात्यावर मागील हप्ते वेळेवर आले आहेत का आणि मार्चचा हप्ता अजून आला आहे का? नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच खात्रीशीर अपडेट्ससाठी आपल्या पेजला फॉलो करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।